गुडघा दुखायला लागला की काही मलमं लावतो, बाम लावतो किंवा तेल लावतो, तर त्यांनी त्यावेळेला बरं वाटतं. तर ते नक्की बरं कशामुळे होतं आणि ह्यानं पण ते चेक केलं पाहिजे, कारण का जर सलग 14-15 दिवस आपण हे रोज लावत असू तर मे बी त्याच्याकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. बरोबर आहे. तू आता जर पाहिलं तर तेल, बाम, मलम जे आपण चोळतो गुडघ्याला, साधारण 5 मिलीमीटरपेक्षा खाली डीप कधीच जात नाही. मला बरीच लोक सांगतात मी ते कुठल्या तरी घोरपडीचं तेल वगैरे आणलंय आणि ते सगळं माझ्या सांध्यात झिरपलंय आतमध्ये आणि माझं आवरण ताठ व्हायला लागलं. अरे तसं असेल तर काय आनंद आहे ना सगळ्यांना त्याच्यात. पण खरं तर तसं नाही आहे ते. आता ही जी सगळी मलम तेलं जी आहेत ही काउंटर इरिटेशनवरती काम करतात. म्हणजे तू मला 2 शिव्या दिल्या, मी तुला 4 दिले त्याच्यामध्ये. बरोबर आहे, तशातला प्रकार येतो. तर जर सांधा दुखतोय तर त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्याला इरिटेट करतं, मेडिकली कंट्रोल्ड इरिटेशन, आणि ते केल्यामुळे तिथलं दुखणं कमी वाटतं आपल्याला. आपण चोळतो तेव्हा ब्लड फ्लो वाढतो, त्याच्यामुळे जे आपले हिलिंग फॅक्टर्स आहेत रक्तातले ते जास्त जातात तिथे, आणि त्या सगळ्या गोष्टींनी थोडं आपल्याला चांगलं वाटतं त्याच्यात. पण हा तुम्ही म्हटलात तसं फील गुड फॅक्टर आहे, डिस्ट्रॅक्शन आहे, ही ट्रीटमेंट नाही आहे. पण डेफिनेटली तू जर प्रॉपर ट्रीटमेंट घेत असू आपण, तर इट मे बी अ पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ द ट्रीटमेंट. इट इज नॉट द ओनली ट्रीटमेंट त्याच्यात.